कोथरूडचे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे सातत्याने चर्चेत येतात. मी परदिवशी जी उबाटा शिवसेनेची बैठक झाली त्यातनंही ते तडकाफडकी उठून निघून आले आणि त्यानंतर काल त्यांचा फोटो एक झळकला कोणासोबत, तर उदय सामंतचा सोबत, म्हणजे एकनाथ शिंदेची जी मूळ शिवसेना आहे आता त्यांच्यासोबत ते आले होते. नेमकं काय झालं? म्हणजे चर्चा पुन्हा एकदा टायगर ऑपरेशन सुरू झाले. आपल्यासोबत स्वतः दादा आहेत. मला सांगा काय चाललंय काय नेमकं तुमच्या मनात? नाही, काही नाही चाललेलं माझ्या मनामध्ये. जी आत्ता परवाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी व्यासपीठावर होतो आणि त्या व्यासपीठावर असतानाच म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊत साहेब होते, रवींद्रजी मिर्लेकर साहेब होते, त्या माजी महापौर मुंबईच्या स्नेहल आंबेकर ताई होत्या आणि संपर्क प्रमुख सचिन भाऊ आयर पण होते. तर त्या ठिकाणी ज्यांनी माझ्या आत्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे स्वतः इच्छुक होते, कोथरूडमधले स्थानिक उमेदवार आणि शिवसेनेचे महानगरपालिकेतील गटनेते, माजी गटनेते, तर हे इच्छुक होते. त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही. मग सहभाग घेतला नसताना काय ह्या निवडणुकीला आत्ता काय 2-4 वर्ष झालेली नाही, 2 महिने पण अजून तसे नीट झाले असतील किंवा झाले नसतील. पण ते होत असताना व्यासपीठावर त्यांना माझ्या शेजारी त्यांनी बोलवलं. तर मी सचिन भाऊ आयरांना एवढाच प्रश्न केला की हे काय चाललंय. तर ते म्हटले गटनेता चुकून झालं. तर मी म्हटलं ठीक आहे, मग आम्ही बसायचं का जायचं, असं एवढंच वाक्य बोललो मी. आणि तेवढ्यात सुषमाताई अंधारे त्या ठिकाणी आल्या, तर त्या मागे बसायला चालल्या होत्या. तर मी उठलो आणि त्यांना माझी खुर्ची त्या ठिकाणी दिली आणि मी व्यासपीठावरनं खाली उतरल्यानंतर कुठेही न बसता डायरेक्ट खाली निघून आलो. तुम्ही निघून आल्यामुळे अनेकांचा गैरसमज असं झाला की सुषमाताई आल्यामुळे तुम्ही नाराज झाले. वस्तुस्थिती तशी नाहीये. सुषमाताई अंधारे आणि वसंतात्या मोरे आणि शहरातल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांबद्दल माझा आक्षेप असण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट आहे. त्यांचा ह्या विषयाशी काहीही संबंध नाही. ज्यावेळेस मी इथं निवडणूक महाबलाढ्य शक्तीच्या विरोधात लढवत होतो त्यावेळेस ज्यांनी माझा प्रचार एकजुटीने करायला पाहिजे होता की या शहरामध्ये एकच मतदारसंघ शिवसेनेला मिळाला होता आणि आपल्याला सिद्ध करण्याची ती वेळ होती आणि त्यावेळेस मी एकटा लढलो. माझ्या येथे शिवसेना पक्षप्रमुखांची सुद्धा सभा रद्द झाली. मी कुठे केली ती मला कल्पना नाही. मी कुठेही कुरकुर नाही केली त्यावेळेस सुद्धा. किंवा ठीक आहे आता 2 दिवस तर राहिलेत प्रचाराला, आपण प्रचारात कमी पडायला नको म्हणून अन्य कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही सभा या ठिकाणी कोणाच्याच झाल्या नाहीत. त्याबद्दलही मला काही दुःख वाटण्याचं कारण नाही, कारण मी लढत होतो कोथरूडकरांच्या विश्वासावर, माझ्या जवळच्या सहकार्यांवर, नातेवाईकांवर आणि कोथरूडच्या प्रामुख्याने मतदारांना घेऊन मी ही निवडणूक लढवत होतो. आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहेत किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ह्यांच्या जीवावर मी ती निवडणूक लढली आणि मला मतदान पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या महाबलाढ्य शक्तीच्या विरोधात मला त्या ठिकाणी मतदान सुद्धा झालं. मग मला कुरकुर करण्याचं काही कारणच नाही. पण आपण एखाद्या लग्न समारंभात जातो किंवा इतर अशा काही घटना घडतात की त्या ठिकाणी आपण जात असतो, तिथं अनेक पक्षाचे, अनेक पदाधिकारी, अनेक राजकीय नेते, अनेक मंत्रिमंडळातले मंत्री त्या ठिकाणी येत असतात. नावच घेतो चंद्रकांत दादा आणि तिकडे मिलिंद नार्वेकरजी भेटले, उद्धवजी भेटले, हे नेमकं तर येत असतात. नाही आपणही जात असतो, पण त्यावेळेस आपण काय असा विचार करत नाही की तो कार्यक्रम सार्वजनिक असतो. त्या ठिकाणी असा विचार आणि असं विचार करणं म्हणजे कोत्या मनोवृत्तीने पाहण्यासारखं आहे. पण ज्या व्यासपीठावर मी बसलोय, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांना आणि ज्या शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना आहे, तिथे असल्या बेदली करणाऱ्या माणसाला जर तिथं व्यासपीठावर बोलवणार असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काय तिथं होत असेल. मग म्हणून स्वाभिमान म्हणून मी स्वतःच ते व्यासपीठ सोडणं उचित समजलं आणि कोणालाही त्या ठिकाणी अपशब्द वापरला नाही. आत्तापर्यंत निवडणूक झाली तरी समोरच्या उमेदवाराबद्दल पण मी अपशब्द वापरला नाही आणि पक्षातल्या कोणी काय केलं असेल तरी त्यांच्याबद्दलही अपशब्द वापरला नाही. कारण माझ्यावर शिवसेना प्रमुखांचे संस्कार आहेत, शिवसेनेचे संस्कार आहेत आणि कोथरूडकरांचे तर आहेतच आहेत, कारण मी भूमिपुत्र आहे. त्यामुळं मी भूमिपुत्राने कसं वागायचं हे भूमिपुत्राला नाराजी प्रकट करावी लागते. पक्षात कोणी दखल घेत नाही. दखल घेत नाही असा विषय नाही तो, पण मी कधी ती व्यथा बोलूनच दाखवली नाही. पण ज्यांनी नोंद घेणं अपेक्षित होतं ती नोंद आजपर्यंत घेतल्या का गेली नाही याचं प्रश्न. खंत आहे ना, हा प्रश्न अनुत्तरितच आहे ना हा, की ह्या प्रश्नाला न्याय का मिळू शकला नाही. मग मी बोलत नाही म्हणजे अशा अनेक शिवसैनिक बोलत नसतील, कारण आदेशाचं पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत.
की आम्ही आज कोणत्या उच्च पदावर नाही आहोत, पण तुमचा एक कार्यकर्ता राज्याच्या एका मोठ्या व्यक्तीविरुद्ध, बलाढ्य पक्षाच्या विरुद्ध निवडणूक लढवत असताना तो एकटा पडू न देणं ही पण जबाबदारी. त्या काळात इथपर्यंत चर्चा रंगवल्या गेले की डमी उमेदवार वगैरे वगैरे काय. आता त्याबद्दल मी काय बोलू, कोथरूडकरांनी तर मला स्वीकारलं ना, मग कोण काय आहे ते कोथरूडकरांनी स्वीकारलंच ना, की आता काही लोकांना फार हवेत तीर मारण्याची सवय आहे. आता मला हवेत तीर मारायची काय गरज आहे की मी तुम्ही साधारणपणे असा विचार करा, एखादं मोठं चॅनल असतं आणि एखादं छोटं युट्यूबचं चॅनल असतं. मोठ्या चॅनलची तो बरोबरी स्पर्धा करू शकत नाही, पण तो लढत असतो. तसा मी लढलो. तुम्ही लढलात, पण परवा काल तुमच्याकडे मग चर्चा एक नवीन सुरू झाली की तुम्ही नाराज आहात. तुम्ही आता स्पष्ट बोलून दाखवलं शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचं. पण आता टायगर मिशन एकनाथ शिंदेची शिवसेना सुरू करते, त्यात तुमचं नाव येतंय आणि कालच उदय सामंत तुमच्या घरी येऊन गेले. काय अर्थ काढायचा. तुम्ही आता असा प्रश्न मला विचारला, पण आता मध्यंतरी आमच्या कुटुंबामध्ये एक घटना घडली, दुःखद घटना घडली, आणि त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ सुद्धा माझ्याकडे येऊन गेले, कुटुंबाला भेट देऊन गेले. चंद्रकांतदादा पाटील पण येऊन गेले, आणि काल उदयदादा सामंत महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय हे सुद्धा येऊन गेले. त्यांचे माझे जुने संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे ते काल येऊन गेले. मी आतापर्यंत कोणाला भेटायला गेलोय का, की मी प्रवेशाची चाचपणी केली आहे का, मी कोणत्या पक्षाकडे गेलोय का. पण मी जे सांगितलं ही सत्य परिस्थितीच आपल्यासमोर कथन केली आहे ना. मी तुमचं नाव कोण चालवतं तिकडे, तुम्हाला बळच कोणी ढकलतंय का, तुम्ही नाराज नेमकं काय. आता मी काय सांगितलं की मी ह्या क्षणाला तर आत्ताही जे माझ्या मग आपण फोटो पाहत आहे की आत्ताही मी ह्या क्षणाला तिथेच आहे. भविष्यात काय आता भविष्याचं आज मी कसं सांगू. आपण महाराष्ट्रात पाहिलं, देशात पाहिलं, अनेकांचं भविष्य काल रात्री काय होते आणि सकाळी काय झाले, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आज आपण पाहतोय. म्हणजे विदारक चित्र आहे, पण ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारून नाही चालणार. त्यामुळे आजचं मी आजचं बोलतोय, उद्याचं मला आत्ता नक्की नाही माहिती काय. म्हणजे त्यांच्या शब्दातच खूप काही आहे. आजचं बोलतोय, उद्याचं मला माहित नाही, समजून घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.